अजून मी काय काय असेल बसलेले, जरा हात वर करू सगळे जोरदार जय भीम. हा जो मनापासून जय भीम आला याचं कारण हे जे कलाकार इथे आपण बघताय, हा जो इतका मोठा सोहळा या विचार मंचावरती जो घडतोय तो केवळ कुठल्याही एका जाती धर्माच्या पंथाच्या कलाकाराचा नसून इथे सर्व धर्माचे सर्व जातीचे सगळी लोक सगळे कलाकार एकत्र येऊन बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी या भीमा तुम्हा वंदना कार्यक्रमामध्ये सामील झालेले त्या सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला. भीमा तुम्हा वंदना या समस्त टीमचे जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे, मी प्रशासनाला विनंती करेन की त्याने आवर्जून या ठिकाणी सांगायचे की हे करण्याचं कारण नेमकं काय आहे. मुळात सगळ्यांना कल्पना आहे की आपण म्हणजे फक्त जयंती असा नाही, बाबासाहेबांची जयंती कलाकारांनी करावी, परंतु देशाचे बाबासाहेब आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. कारण या देशात पाहिलं की बाबासाहेबांची जयंती फक्त विशिष्ट समाज करताना दिसतो. खंत आहे फार देशाची, बाबासाहेबांचे उपकार देशावरती फार मोठे आहे, परंतु बाबासाहेबांची जयंती विशिष्ट समाज करताना ही चौकट कुठेतरी आम्हाला मोडायची आहे. आणि म्हणून हे सगळे आमचे कलाकार खऱ्या अर्थाने ही भव्य दिव्य हा सोहळा या ठिकाणी आपल्या समोर करतात. परंतु हा उपक्रम करत असताना हे मला वाटतं 300 कलाकार इथे तुम्हाला मंचावरती दिसत आहेत, समोर बसलेले काही आहेत. हे तितकंसं सोपं नाहीये. प्रत्येकाची वेगळी मतं असू शकतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात. या सगळ्यांना एकत्रित मांडणं फार मोठं काम आहे. हा भव्य दिव्य कार्यक्रम उभा करणं देखील फार मोठं काम आहे. यासाठी आर्थिक सोर्स उभा करावा लागतो. बरेचसे आमचे सहकारी आहेत, आम्हाला मदत करत असतात, परंतु बऱ्याचशा म्हणजे ज्यांना कोणाला या कार्यक्रमाला सहकार्य करायचं असेल त्यांनी पुढे येणं देखील गरजेचं आहे. आणि एवढंच सांगेन की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हीच काही दिवसापूर्वी कोळीवाडा सायन या ठिकाणी रक्तदानाचं शिबिर भरवलं होतं. त्यानंतर नेत्रचिकित्सा, त्यानंतर घाटकोपर या ठिकाणी देखील आम्ही रक्तदान आरोग्य शिबिर वगैरे हे सगळं भरवलं होतं. आमच्याकडे कोणताही म्हणजे तसं बघितलं तर असं विशेष काही आमच्याकडे हक्क नाही, आमची संस्था नाही. संस्था नसताना देखील फक्त वर्षातून एकदा हे सगळे कलाकार एकत्र येत असतात आणि एकजुटीने हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करत असतात. ही काहीशी वेगळी देण आहे. या कलाकारांचे जे विचार एक होत असतात ते फक्त आणि बाबासाहेबांसाठी येत असतात. आणि म्हणूनच एक वही पेन हा संकल्प असतो. आदिवासी पाड्यात आम्ही या सगळ्या साहित्याचं वाटप करत असतो. आणि हा भीमा तुम्हा वंदना हा फक्त कलाकारांचाच नाही. आम्ही रक्तदानाच्या वेळेला देखील आव्हान केलं होतं की फक्त कलाकारांनीच नाही तर ज्यांना कोणाला वाटतं त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सामील व्हायचं आहे. बऱ्याचशा लोकांनी खरोखर त्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. परंतु आता यापुढे भीमा तुम्हा वंदना जेव्हा असेल, ज्यांना आर्थिकदृष्ट्या देखील आणि खरोखरच या कार्यक्रमात आपला कार्यक्रम म्हणून प्रत्येकाने या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे, हे असं आम्ही आव्हान करण्यासाठी आपणासमोर उभे आहोत. आणि त्याचबरोबर खरं तर कलाकारच हा कलाकारांसाठी उभा राहतोय. कारण या देशाच्या सरकारामध्ये कुठेही तशी या कलाकारांना स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच लढावं लागतंय. पण तुम्ही रसिक मायबाप आहात जे खरं तर कलाकारांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कारण इतक्या साऱ्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन आम्ही याचं वाटप करत असतो. तर आवर्जून इथे उपस्थित सगळ्या बांधवांना मी आवर्जून विनंती करेन की जर तुम्ही जे काही कलाकार आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्याची गरज आहे, जर तुम्हाला मनापासून आर्थिक मदत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जाताना आमचे अनेक बांधव आहेत, आमचे अनेक व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांच्याकडे रमेश भाऊ आहेत, अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे हे बॅग्स तुम्हाला दिसतील, त्यांना तुम्ही गाठून तुम्हाला स्वेच्छेनं जे काही दंबदान करता येईल ते आवर्जून करावं. हीच संपूर्ण आमच्या भीमा तुम्हा वंदना टीमच्या वतीनं आपल्याला एक मनपूर्वक कळकळीची विनंती आहे. आणि पुढच्या वर्षी देखील याच ताकदीने आपण सगळे सहभागी व्हाल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. जय भीम. डॉक्टर